नमस्कार मित्रांनो, मी दीपक जिनेवाड. मतदान यादीमध्ये तुमचं नाव कसं लावायचं म्हणजेच नवीन मतदान कार्ड कसं काढायचं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटचं नाव इथे पाहू शकता तुम्ही, voters.eci.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला इथे आल्यानंतर अकाउंट बनवायचं आहे. तुमचं पहिलं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. अकाउंट बनवण्यासाठी साइनअपवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला इथे मोबाईल नंबर, ईमेल आय डी ऑप्शनल आहे, टाकली किंवा नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर इथे कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकून इथं कंटिन्यू वाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे मोबाईल नंबर टाकून घेतो मी. इथे पाहू शकता मोबाईल नंबर आणि कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकली नसेल तरी चालेल. त्यानंतर कंटिन्यू वाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डबल पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP टाकून तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट क्रिएट केलं असं समजून मी इथं लॉग इन करून घेतो. लॉग इन करण्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर, जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस नंबर टाकला होता ते नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि पासवर्ड जे क्रिएट केला होता पासवर्ड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. लॉग इन ID पासवर्ड इथे टाकून घेतो मी. इथे पाहू शकता तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला आहे. इथं कॅप्चा तुम्हाला जसा तसा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय अँड लॉग इनवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन होऊन जाईल. इथे पाहू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला इथे नवीन मतदान कार्ड काढायचं आहे. मतदान यादीमध्ये तुमचं नाव लावायचं आहे. तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, इथं पाहू शकता फॉर्म 6 तुम्हाला इथे भरायचं आहे. फॉर्म 6 इथे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स आता भरून घ्यायचे आहे. इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे आहे. संपूर्ण डिटेल इथे भरून घ्यायचे आहे तुम्हाला. सुरुवातीलाच तुम्हाला इथे स्टेट निवडायचं आहे. स्टेट इथं महाराष्ट्र मी निवडून घेतो. महाराष्ट्र स्टेट इथं निवडल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायची आहे. इथे पाहू शकता मी डिस्ट्रिक्ट इथे निवडून घेतो. डिस्ट्रिक्ट निवडायची आहे इथे. त्यानंतर इथे असेंब्ली तुम्हाला निवडून घ्यायची आहे. असेंब्ली निवडल्यानंतर इथे पाहू शकता नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता पर्सनल डिटेल्स, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथं सरनेम इथं टाकायचं आहे. इथे पाहू शकता फर्स्ट नेम आणि मिडल नेम यामध्ये टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली फोटो अपलोड करायचा आहे तुमचा. चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. मी फोटो अपलोड करून घेतो. फोटो अपलोड केल्यानंतर सेव्हवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता नेक्स्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता रिलेटिव्ह नेम, इथं तुमचे फादर्स नेम, मदर्स नेम, हजबंड, वाईफ यापैकी टाकू शकता. इथं फादर्स नेम मी निवडतो. अशा प्रकारे फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. फादर्स नेम टाकल्यानंतर इथं नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स, इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहे. तुमची मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. सेल्फवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून घेतो मी. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आधार डिटेल्स, इथं आधारची डिटेल टाकायची आहे. जसं की आधारवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही आधार नंबर टाकला आहे. आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे मेल सिलेक्ट करतो मी आणि नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर पाहू शकता डेट ऑफ बर्थ डिटेल्स, इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. यावर सिलेक्ट करतो मी आणि डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. इथं पाहू शकता डेट ऑफ बर्थ टाकले आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे अपलोड कोणकोणते डॉक्युमेंट करू शकता पाहू शकता तुम्ही. इथं बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता तुम्ही, आधार कार्ड अपलोड करू शकता, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन सर्टिफिकेट, 10वी-12वीचं तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करू शकता, इंडियन पासपोर्ट अपलोड करू शकता. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुम्हाला. इथं मी आधार कार्ड अपलोड करतो. आधार सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं चूज फाईलवर क्लिक करून तुमचं आधार कार्ड इथं अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, इथं तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता इथं ॲड्रेस टाकायचा आहे. बिल्डिंग नेम, इथे स्ट्रीट, इथं पाहू शकता विलेज, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तहसील इथं टाकायचे आहे तुमचं पाहू शकता. त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुम्हाला. इथं ऑटोमॅटिक स्टेट येऊन जाईल. तर पूर्ण डिटेल्स इथं तुमचा ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. मी भरून घेतो. इथे पाहू शकता मी ॲड्रेस इथं टाकलेला आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ॲड्रेस प्रूफसाठी इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथं कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करू शकता इथं पाहू शकता तुम्ही.
वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस कनेक्शन बिल भरू शकता तुम्ही, आधार कार्ड, इथं बँक पासबुक, इंडियन पासपोर्ट, लँड रेकॉर्ड, इथं अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही यापैकी एक कोणतेही अपलोड करू शकता। मी इथे पण आधार कार्ड सिलेक्ट करतो। आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय करायचं, चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड इथं पण अपलोड करून घ्यायचं आहे। ॲड्रेस प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं नेक्स्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, अपंग असेल तर इथं ऑप्शनल आहे। इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं अपंगत्व असेल तर तुम्हाला इथं निवडायचं आहे, तर नसेल तर तुम्हाला काय करायचं, नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही फॅमिली मेंबर, तर इथं फॅमिली मेंबरचं नाव टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। तुम्ही कोणाचं पण नाव टाकू शकता। इथं पाहू शकता रिलेशन, फादर्स, मदर्स, वाईफ, यापैकी कोणाचं एक नाव टाकू शकता। हे ऑप्शनल आहे, टाकलं नसेल तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता विलेज नेम इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। विलेज नेम टाकायचं आहे, स्टेट निवडायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट निवडायचं। त्यानंतर इथे पाहू शकता या ॲड्रेसवर तुम्ही कधीपासून राहता, इथं तुम्हाला इथं जन्मतारीख तुमची टाकून द्यायची आहे। अशा प्रकारे इथं मी डिटेल भरून घेतो। इथे पाहू शकता अशा प्रकारे डिटेल भरून घ्यायचे आहे। डिटेल भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, इथं प्लेस टाकून घ्यायचं आहे। प्लेस टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर। तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा इथं रिप्लेस करून घ्यायवर रिप्लेस केल्यानंतर इथं कॅप्चा जसाच तसा इथं टाकून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता तुम्ही कॅप्चा टाकलेला आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ते OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। इथे OTP टाकल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिटवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर। इथे पाहू शकता पूर्ण फॉर्म इथं दिसून जाईल तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता इथं एडिटचा ऑप्शन आहे आणि सबमिटचा ऑप्शन आहे। तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला एडिट पण करू शकता। इथून तुम्ही एडिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं मी सबमिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करतो। सबमिटवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं येसवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। येसवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आला। इथं पाहू शकता तुम्ही युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड झालं सक्सेसफुली। इथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचा इथं तुम्हाला नंबरसुद्धा आला आहे, SRN नंबर, रेफरन्स नंबर मिळालेला आहे। रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून कुठेतरी नोट करून ठेवायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकता इथे डाउनलोड एक्नॉलेजमेंट नंबर मी डाउनलोड करून ठेवतो। इथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता डाउनलोड होऊन जाईल। इथं डाउनलोड झाल्यानंतर तर काय करायचं, ओकेवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे फॉर्म आता भरलेला आहे तुमचं नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे, ते तुम्हाला इथं ट्रॅक पण करू शकता तुम्ही। इथे पाहू शकता ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथं रेफरन्स नंबर, जे तिथं रेफरन्स नंबर आलता ते रेफरन्स नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। रेफरन्स नंबर टाकल्यानंतर इथं स्टेट निवडायचं आहे तुम्हाला। ते पाहू शकता अशा प्रकारे स्टेट इथं निवडला मी। स्टेट निवडल्यानंतर सबमिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता तुमचं ॲप्लिकेशन इथं सबमिटेड झालेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ॲप्लिकेशन तुमचं सबमिट झालेलं आहे। नवीन मतदान कार्डसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे। इथे पाहू शकता अशा प्रकारे नवीन मतदान कार्ड तुम्ही काढू शकता। तुमची पावती जी आता डाउनलोड केली आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारची तुमची इथं ॲप्लिकेशन फॉर्म येऊन जाईल तुमचा। यामध्ये पण तुम्हाला खाली दिसत असेल तुमचा रेफरन्स नंबर, हे रेफरन्स नंबर टाकून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मतदान यादीमध्ये नाव लावू शकता, तुमचं नवीन मतदान कार्ड काढू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।